2003 मध्ये माझी जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे ॲज अ फिजिओथेरपिस्ट माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यावेळेस तर म्हणजे दॅट इज 20 वर्ष आधी. आणि फिजिओथेरपी या शब्दाचा अर्थही खूपच कमी जणांना त्यावेळेस माहितीही असेल. इट वॉज म्हणजे खूपच नवीन फील्ड होती ती. आणि लकीली मी त्याच्यात एंट्री घेतली, शिकले. आणि माझे वडील डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ओझरला मला अजूनही आठवतं, मी एक पेशंट बघितला आणि त्यांना सो कॉल्ड टेनिस एल्बो झालेला होता, जो सचिन तेंडुलकरलाही झालेला आहे. आणि त्यांना मी ट्रीट केलं आणि त्यावेळेस 20 वर्ष आधीचं जे माझं नॉलेज असावं त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट दिली. आणि त्यांनी मला सांगितलं, हे दुखणं मला 1 वर्षापासून होतं आणि एकाच दिवसात कसं घालवलं तुम्ही? तर मलाच आश्चर्य वाटलं की अच्छा, आपण जे करतोय ते खरंच काम करू शकतं. म्हणजे तर माझा विश्वास फिजिओथेरपीवरचा मला असं सांगता येईल की त्यावेळेस वाढायला लागला. त्यानंतर मग मी पुढे शिकत राहिले. मला शिकण्याची खूप आवड आहे. आणि एक कुठेतरी मनात हे होतं की सॅटिस्फॅक्शन होतं की आपण मुळापासनं पेशंटला बरं करू शकतो आहे. आणि त्यावेळेस मूळ कारण एवढंच समजत होतं की अच्छा, जर जी नस आहे, जे स्नायू आहे ते पूर्वस्थितीत आणणे, त्यांना मोकळं करणे आणि शरीर रचना परत आणणे म्हणजे आपण मुळापासनं ट्रीट करतोय का. आपण गोळ्या औषधं घेतो तेव्हा आपण वरच्यावर उपचार करत असतो, आपण त्याला दाबतो. मी नेहमी सांगते पेशंट्सला की वेदना किंवा दुखणं हे आपल्याला शरीर सिग्नल देत असतं, सूचना देत असतं की अरे आतमध्ये काहीतरी गडबड आहे, लक्ष द्या. आणि आपण जर ती सूचना ऐकायला लागलो तर त्याला रडण्याची गरज, सांगण्याची गरज कमी व्हायला लागते. कारण आतमध्ये जर काही स्थिती बदलली असेल तर शरीर आपल्याला कसं सांगेल? शरीराला एकाच प्रकारे सांगता येतं, दुखतं, सूज येते. सो आपण जर ते सिग्नल्स समजून ते रिस्पेक्ट करायला लागलो तर सिग्नल्स देण्याची जी गरज आहे ती कमी होत जाते. सो तो एक शब्द स्वतःला दिला होता की आपल्याला दुखणं हे रिस्पेक्ट करायचं आहे आणि पेशंट्सलाही रिस्पेक्ट करण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे, प्रोत्साहित करायचं आहे आणि शिकवायचं आहे. आणि मुळापासून आपल्याला पेशंटला बरं करायचं आहे. पण हा शब्द जेव्हा स्वतःला आपण देतो, देवही ते बघत असतो. आणि आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो तर तोच आपल्याला नवीन नवीन दरवाजे ओपन करून देतो की अच्छा, मूळ कारण त्याचा पर्स्पेक्टिव्ह किती खोल असू शकतो हे मलाही माझ्या 20 वर्षाच्या जर्नीमध्ये समजत गेलं आणि ते मी इन्क्लूड करत गेले. त्यानंतर आम्ही जवळजवळ 3,000-3,500 ऑपरेशन टाळले. आमचा जो काही अप्रोच आम्ही डेव्हलप करत गेलो त्याला अनुसरून. आणि नंतर मग जर्नीमध्ये मी भावनात्मक शरीर समजून ते कसं आपल्याला पेशंटला छोटे उपाय देऊन आणि तेही व्यवस्थित करायला मदत करता येईल. कारण भावनात्मक शरीर व्यवस्थित असेल, मनाने पेशंट खचलेला असतो, त्रासात असल्यावर आपलं मन आधी खचतं आणि मग काहीच करायची इच्छा उरत नाही. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा त्यासाठी काय करू शकतो ह्याची नेहमीच ओढ होती माझी. आणि मग त्याला कसं सोपं बनवता येईल, कारण मी 2-2 तास आधी 3-3 तास पेशंटचं काउन्सिलिंग घ्यायचे आणि ते वर्क होत नव्हतं. कारण असे किती पेशंट्सपर्यंत आपण पोहोचणार. आणि मग मी पुस्तक लिहिलं ज्याच्यात म्हणजे मी स्वतः रिसर्च करत राहिले आणि मग त्याला सोपं करत गेले. आणि मग ते पुस्तकाद्वारे पेशंट्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी यूट्यूब चॅनल बनवला आणि त्यातही जवळजवळ 700 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आम्ही आत्तापर्यंत. सो हे कसं आपण पेशंटला पूर्णपणे बरं करू शकतो ही ओढ होती. नंतर मग मी स्वतः प्राणिक हिलिंग शिकले. साधारण 2015ची गोष्ट असावी ही. आणि नंतर मला ते एक खूप छान नवीन डोअर माझ्यासाठी ओपन झाला की अच्छा, कुठलाही प्रॉब्लेम, प्राणिक हिलिंग म्हणजे प्राणा म्हणजे लाईफ फोर्स, म्हणजे प्राणशक्तीवरच आज आपण सगळे जगतो आहे. सो कुठलाही प्रॉब्लेम आधी ऊर्जा शरीराला डिस्टर्ब करतो, मग तो भावनात्मक शरीराला डिस्टर्ब करतो आणि मगच तो ॲक्च्युअल शरीरापर्यंत येऊ शकतो. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मग मला ओढ लागली की आपण कसं या तिन्ही लेवल्स आपण टार्गेट करू शकतो की पेशंट्सला पूर्णपणे बाहेर काढता येईल. आणि मग ऊर्जा शरीरावरही
कसं आपल्याला सोप्या पद्धतीने आणि टीमवर्क करून जास्तीत जास्त पेशंट्सला त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करता येईल, ह्यासाठी आमची टीम डेव्हलप झाली. आज आम्ही टीममध्ये जवळजवळ 6 फिजिओथेरपिस्ट आहोत, तेवढेच हीलर्स आहोत जास्ती. पण ऑन द कोर्ट आता आम्ही कॉलेज रोडला शिफ्ट केलं आहे आमचं सेंटर, आणि इथे आमची टीम आहे फिजिओथेरपिस्टची आणि हीलर्सची, आणि एकदम नाविन्यपूर्ण आमचा एक प्रोटोकॉल आहे ज्याच्यात आम्ही आणि तो अनुभवाचा भाग आहे, तो सांगून लक्षात येणार नाही. सो मी इथे तुम्ही जितके काही दर्शक आहात, मी सगळ्यांना हे आवाहन करते की तुम्ही या, एकदा एक्सपिरियन्स करा आणि बघा. कारण कुठलीही नवीन गोष्ट अनुभवात आल्याशिवाय आपल्याला समजत नाही की त्याच्यातलं महत्त्व काय आहे. आणि खरंच मुळापासनं त्रासातनं स्वतःला बाहेर काढण्याचा खरा अर्थ काय असू शकतो हे आपण इथे येऊन आणि अनुभवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कंबर, मान, गुडघे, खांदा ह्याचे पेशंट्स आम्ही आधीपासून बघत आलो आहोत. त्या व्यतिरिक्त झोप न लागणे, टेन्शन, हे छोटे छोटे जे आपले ज्यासाठी आपण मेडिसिन्स घेऊन त्याला दाबायचा प्रयत्न करतो, ते करण्याआधी तुम्ही इथे यावं, ह्याचा अनुभव घ्यावा आणि मग स्वतः निर्णय घ्यावा. थँक्यू सो मच. आम्ही कुठले कुठले पेशंट्स बघितले आहेत त्याचे सगळे टेस्टिमोनियलचे व्हिडिओज जे आहेत ते आम्ही यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये टेस्टिमोनियल्सच्या अंडर अपलोड केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त कंबर, मान, गुडघे ह्याची वेगळा प्लेलिस्ट आहे जिथे फ्री व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्याच्यासोबतच आम्ही फिटनेस ह्या क्षेत्रात भरपूर काम केलं आहे आत्तापर्यंत. आमचा होलिस्टिक न्यूट्रिशनची पण एक वेगळी प्लेलिस्ट आहे. त्याचे आमचे ऑनलाईन, ऑफलाईन, डिस्टन्स जे आहे, तुम्ही कुठेही जगाच्या कोपऱ्यात असलात तरीही तुम्ही त्याचं बेनिफिट घेऊ शकतात. डिस्टन्स हीलिंग ॲज वेल ॲज ऑनलाईन सेशन्सनी असा मी सोपं करायचा प्रयत्न केला आहे. सो त्याच्यातही आमचे जे काही रिझल्ट्स आहेत ते फिजिओ पर्स्पेक्टिव्हने आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. सो इट इज जस्ट नॉट लुकिंग गुड. लुकिंग गुड हा आमचा उद्देश नाही आहे. तुम्ही ग्रेसफुल दिसावंच, पण तुम्ही आतून बाहेर असं तुमचं एक व्यक्तिमत्व हॅपीनेसने किंवा आनंदाने फुललं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. सो थँक्यू सो मच. दिस इज डॉक्टर पल्लवी.